टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये ज्यांचं बलिदान झालं त्यातले डोंबिवलीतले अतुल मोने हे रेल्वेमध्ये जॉबला होते। तर त्या दृष्टिकोनातनं रेल्वेचे केंद्रीय मंत्री आदरणीय अश्विनी वैष्णवजी यांच्याकडे मी मागणी केलेली आहे की त्यांच्या पत्नीला तातडीने रेल्वेमध्ये नोकरी देण्यात यावी, जेणेकरून घरातला कर्ता पुरुष हा गमावलेला आहे। त्यामुळे नोकरी जर का दिली गेली तर घर उभं राहायला मदत होईल, एक छोटासा एक आधार या परिवाराला होईल। त्याचबरोबरीने इतर ज्यांचं बलिदान झालेलं आहे त्यांना देखील भारत सरकारकडनं भरघोस मदत मिळावी अशा प्रकारची मागणी मी त्यांच्या माध्यमातून पंतप्रधानांकडे देखील केलेली आहे। मग काय अश्विनी अश्विनी वैष्णवजींनी ठोस आश्वासन दिलेलं आहे की यांना तातडीने नोकरीमध्ये सामावून घेण्यात येईल अशा प्रकारचं ठोस आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजींनी मला दिलेलं आहे। एक प्रश्न अजून असा आहे की डोंबिवलीतीलच एका महिलेचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांनी एक्स पोस्टवर शेअर केला आणि म्हटले की हा सर्वसामान्यांचा आवाज आहे। त्या महिला केंद्र सरकारच्या विरोधात अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत आणि आपला आक्रोश व्यक्त करत आहेत। त्या महिलेची भावना ही स्वाभाविक आहे, कारण देशामध्ये असं पहिल्यांदा झालं की पर्यटकांवरती अतिरेक्यांनी हल्ला केला। त्याच्यामुळे अशा प्रकारची भावना त्यांनी जी व्यक्त केली तीच भावना माझ्यासारख्या देखील सर्वसामान्य नागरिक म्हणून देखील माझी आहे। पण मला विश्वास आहे हे सरकार जे आहे हे सरकार ठोस कारवाई करेल। पुलवामा असो किंवा आणखी इतर आतंकी कारवाया असून देत, सर्जिकल स्ट्राईकच्या निमित्ताने आपल्या सरकारने आपल्या सैन्याने योग्य ते प्रत्युत्तर त्या वेळेला दिलेलं आहे आणि यावेळेला देखील ठोस चांगलं प्रत्युत्तर अतिरेक्यांना दिलं जाईल अशा प्रकारची खात्री मला वाटते। त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी या विषयाचं कृपया राजकारण करू नये। खरंच जर का त्यांना या विषयातलं गांभीर्य असेल तर त्यांनी त्यांच्या मुंब्रामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये किमान निषेध करावा, एखादी रॅली काढावी, मोर्चा काढावा, पण ते त्यात करू शकणार नाहीत। कारण त्यांनी आतंकवाद्यांना आश्रय देण्याचा, आतंकवाद्यांच्या नावाने उपक्रम चालवण्याचा इतिहास पूर्वीचा त्यांनी केलेला आहे। मला खरं या विषयात राजकारण करायचं नाही। जितेंद्र आव्हाडांना देखील माझं आव्हान आहे, आपण या विषयात राजकारण करू नये। आपल्या देशावरती खूप मोठं संकट या निमित्ताने आलेलं आहे, आपल्या हिंदू धर्मावरती आलेलं संकट आहे। त्यामुळे आपण सगळ्या जणांनी एकत्र यावं आणि या आव्हानाला आपण सगळ्यांनी एकजुटीने सामोरं जावं अशा प्रकारचं आव्हान देखील मी जितेंद्र आव्हाडांना या निमित्ताने करू इच्छितो।